मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की जीवामृत, जिवंत जीवामृत, घनामृत, नैसर्गिक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती करताना देशी गाईचंच गोमूत्र, शेण किंवा दुधाचा वापर का करावा? मित्रांनो, दोन कारणं आहे देशी गाईचं दूध, शेण किंवा गोमूत्र का वापरावं. तर पहिलं कारण आहे, ज्यावेळेस देशी गाईच्या शेणाचं, गोमूत्राचं किंवा दुधाचं ॲनालिसिस केलं गेलं तर त्यावेळेस शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की देशी गाईच्या शेणामध्ये, गोमूत्रामध्ये आणि दुधामध्ये जितक्या जीवाणूंची संख्या जास्त आहे तितक्या जीवाणूंची संख्या एच-एफ आणि जर्सी गाईच्या शेण, गोमूत्र आणि दुधामध्ये आढळून आलेली आहे. म्हणून देशी गाईचं शेण, गोमूत्र आणि दूधच नॅचरल फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक शेती आपण करत असाल तर त्यासाठी वापरलं पाहिजे. दुसरी गोष्ट, हिंदू संस्कृतीमध्ये गाय फार पूजनीय आहे. समुद्रमंथनातून जे 14 रत्न निघाले त्यातील एक देशी गाय, कामधेनू गाय म्हटली जाते. हिंदू संस्कृतीनुसार, हिंदू परंपरेनुसार जे शास्त्रात लिहून ठेवलं आहे की गायीच्या रीढमध्ये म्हणजे खांद्यामध्ये सूर्यकेतू नाडी असते आणि तिच्यामध्ये सूर्याचे गुणधर्म एकवटलेले असतात आणि ज्यावेळेस ती सूर्यप्रकाशात जाते त्यावेळेस ती सुवर्णाची निर्मिती करत असते आणि ते सुवर्ण दुधाद्वारे मनुष्याला मिळत असतं आणि ते सुवर्ण गोमूत्र किंवा शेणाद्वारे जमिनीला मिळत असतं. म्हणून गाईच्या दुधापासून बनवलं जे पण दूध असेल, दही असेल किंवा बाकीचे पंचामृत असतील, ह्यामध्ये फार औषधी गुणधर्म आहे. म्हणून आपल्याला जर आपल्या नैसर्गिक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती करायची असेल त्याच्यासाठी देशी गाईचंच शेण, दूध आणि गोमूत्राचा वापर करायचा आहे. मित्रांनो, जर देशी गाईचं शेण उपलब्ध नसेल तर आपण दुसऱ्या एच-एफ किंवा जर्सी किंवा म्हशीचं शेण वापरू शकतात. फरक एवढाच आहे की आपल्या शेतात जाणाऱ्या जीवाणूंची संख्या कमी राहील. तुम्हाला तुमच्या शेतात जे शेण, गोमूत्र आणि दूध वापर करणार आहेत त्याच्यातून देणाऱ्या जीवाणूंची संख्या जास्त हवी असेल तर आपल्याला देशी गाईचाच वापर करायचा.